महाराष्ट्र विधानसभा नियम 47 अन्वये सभागृहात निवेदन करू इच्छितो की महाराष्ट्र राज्याला संगीत, नाट्य, साहित्य, चित्रपट, लोककला तसेच विविध सांस्कृतिक क्षेत्रांची समृद्ध परंपरा लाभलेली आहे। भारतीय संगीत क्षेत्राच्या विकासामध्ये महाराष्ट्रातील अनेक नामवंत कलाकारांची आणि त्यांची मोलाचे योगदान दिले आहे। अशा कलाकारांच्या कार्यामुळे राज्याची सांस्कृतिक ओळख राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे। स्वरसम्राज्ञी आशा भोसले या भारतीय गायन संगीत क्षेत्रातील एक अजरामर, अलौकिक, असाधारण व्यक्तिमत्व असून त्यांनी 8 दशकाहून अधिक काळ विविध भारतीय भाषांमधून गायन करून संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले आहे। विशेषतः मराठीमध्ये बालगीते, भावगीते, चित्रपटगीते, गझल, लावणी, लोकसंगीतातील सर्वाधिक गीते आशाताईंनी गायली आहेत। त्यांच्या गायकीने भारतीय संगीताला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली आहे। त्यांचे संगीत क्षेत्रातील योगदान, कार्यनिष्ठा, सातत्य आणि उत्कृष्टता या गुणांमुळे ते अनेक कलाकारांसाठी प्रेरणास्थान आहेत। महाराष्ट्रातील गायन संगीत क्षेत्रात आयुष्यभर समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या ज्येष्ठ व ख्यातनाम कलाकारांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करण्यास मला अत्यंत आनंद होत आहे। सांस्कृतिक क्षेत्रातील गायन संगीत या कला क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतांना आशा भोसले पुरस्कार देऊन गौरव करणे आणि त्याद्वारे कला क्षेत्राच्या विकासाला उत्तेजन देणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे। आणि म्हणून स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार 10 लाख रुपये रोख, शाल, सन्मान चिन्ह, पुरस्कारांसाठी पात्रता निकष व पात्र व्यक्तींची निवड करण्यासाठी समिती गठीत करण्यात येईल व त्या समितीमध्ये गायन संगीत क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा समावेश राहील। सदरचा पुरस्कार स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी 8 सप्टेंबर किंवा त्या तारखेच्या जवळपास देण्यात येईल असा निर्णय मी या ठिकाणी सदनाला सांगतो। धन्यवाद।